नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक राज्यातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। नुकतेच पूर्वसिद्धता परीक्षा 2 तुम्ही दिलेली आहे। तर या पूर्वसिद्धता परीक्षा 2 मधील प्रथम भाषा मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची त्याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। या व्हिडिओमध्ये फक्त वृत्तापर्यंतचेच प्रश्न आपण पाहणार आहोत आणि पुढचे प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग पाहूया। पूर्वसिद्धता परीक्षा 2 2026 भाग पहिला। बघा, प्रश्न पहिला। पुढील प्रश्नांना प्रत्येकी 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा। 1-1 मार्काचे 6 प्रश्न आहेत तिथं। त्यातला पहिला प्रश्न बघा, दुर्बळ हे या संधीचे उदाहरण आहे। याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, अ स्वर संधी, ब व्यंजन संधी, क विसर्ग संधी आणि ड यापैकी नाही। तुम्ही या चारीतलं एक उत्तर बरोबर आहे ते निवडून त्याच्या संकेताक्षरासह लिहायचं आहे। तर ही विसर्ग संधी आहे। उत्तर आहे क विसर्ग संधी। आता प्रश्न दुसरा बघा, गणातात्यांना खोकल्याची उबळ आली। अधोरेखित शब्दात ही विभक्ती आली आहे। अधोरेखित म्हणजे ज्या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे। आता इथं खोकल्याची, तर याची विभक्ती कुठली आहे? 4 ऑप्शन दिले आहेत बघा, प्रथम विभक्ती, पंचमी विभक्ती, षष्ठी विभक्ती आणि तृतीय विभक्ती। तर चा ची चे हे षष्ठीचे प्रत्यय आहेत, त्यामुळं याचं उत्तर आहे क षष्ठी विभक्ती। पुढचा प्रश्न बघा, साखर भात हे या समासाचे उदाहरण आहे। अ द्विगु समास, ब अव्ययीभाव समास, क मध्यम पदलोपी समास आणि ड बहुव्रीही समास। तर साखर घालून तयार केलेला भात असं याचा विग्रह होतो, म्हणून हा कुठला समास आहे? मध्यम पदलोपी समास आहे। उत्तर आहे क मध्यम पदलोपी समास। आता याच्या पुढचा प्रश्न बघा, भीमक विदर्भ देशाचा राजा होता। या वाक्यातील काळ हा आहे। 4 ऑप्शन दिलेत, अ वर्तमान काळ, ब भूतकाळ, क भविष्यकाळ आणि ड यापैकी नाही। तर कोणता काळ आहे बघा? अगदी बरोबर, हा भूतकाळ आहे। उत्तर आहे ब भूतकाळ। पुढचा प्रश्न बघा, 5वा, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणसे सभोवती असतात, अशा आशयाशी सुसंगत म्हण ही आहे। 4 ऑप्शन आहेत, अति तेथे माती, ब गरज सरो वैद्य मरो, क एक घाव 2 तुकडे आणि ड असतील शिते तर जमतील भूते। तर याची जुळणारी म्हण कोणती आहे? बरोबर आहे, ड असतील शिते तर जमतील भूते। पुढचा प्रश्न आहे 6, समाजाची सेवा करणारा या शब्दसमूहासाठी एक योग्य शब्द कोणता आहे तो शोधायचा आहे। अ नोकर, ब मालक, क समाजसेवक, ड देशभक्त। उत्तर आहे क समाजसेवक। आता प्रश्न दुसरा बघा, पहिल्या 2 पदांचा संबंध ओळखून तिसऱ्या पदाशी जुळणारा शब्द लिहा। 1-1 मार्काचे 4 प्रश्न असतात। बघा, इथं 7 नंबरचा प्रश्न आहे, काकू मुलांना ओरडली। हा कर्तरी प्रयोग आहे। तर पोलिसांनी चोराला पकडले हा कोणता प्रयोग आहे ते पुढे लिहायचं आहे तुम्ही। तर तुम्ही ताळा करून बघायचा, कर्त्याचं लिंग वचन बदलून बघायचं, कर्माचं लिंग वचन बदलून बघायचं। इथं दोन्ही प्रमाणे बदल तरी क्रियापद बदलत नाही, त्यामुळे हा भावे प्रयोग आहे, भावे प्रयोग। 8वा प्रश्न बघा, हिमालय नाम, इथं जात लिहिले शब्दाची। तर अबब या शब्दाची जात लिहायची आहे तुम्ही पुढं। केवल प्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाचक अव्यय। 9 नंबर बघा, परिणय याला समानार्थी शब्द आहे विवाह। तर सूर्य याचा समानार्थी शब्द तुम्ही लिहायचा आहे, कोणता आहे? भास्कर, भानू, रवी, कोणताही तुम्ही लिहू शकता। 10 नंबर बघा, जन्म याचा विरुद्धार्थी शब्द दिलाय मृत्यू। तर निंदा याच्या विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहायचा आहे स्तुती।
आता प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. एक मार्काचे 7 प्रश्न असतात इथं. बघा पहिला प्रश्न, ची.व्ही. जोशी यांनी लोकप्रिय केलेले मानसपुत्र कोणते? उत्तर आहे चिमणराव आणि गुंड्याभाऊ. 12 नंबर, निरंजन बुवांच्या मठात काकूंना काय म्हणत होते? उत्तर आहे संगीत काकू. 13वा प्रश्न बघा, जपानी स्त्री हा पाठ कोणत्या प्रवास वर्णनातून घेतला आहे? त्या पुस्तकाचं नाव लिहायचं आहे. उत्तर आहे पूर्वेच्या परिसरात. 14वा प्रश्न बघा, कावळ्याने कोणता शकुन सांगावा अशी कवीची इच्छा आहे? उत्तर आहे पंढरीचा राणा विठ्ठल आपल्या घरी कधी येईल याचं शकुन कावळ्याने सांगावा अशी कवीची इच्छा आहे. पुढचा प्रश्न बघा, विरहिणी म्हणजे काय? हा प्रश्न रिपीट झालेला आहे, पहिल्या परीक्षेला पण आला होता. बघा उत्तर, देवाच्या विरहाने आर्त झालेल्या भक्ताच्या अवस्थेचे वर्णन असणारी काव्यरचना म्हणजे विरहिणी. पुढचा 16वा प्रश्न, लोकसेवेत मग्न असणाऱ्या समाजसेवकांना कोणती पर्वा वाटत नाही? लोकसेवेत मग्न असणाऱ्या समाजसेवकांना देह राहो किंवा जाओ याची पर्वा वाटत नाही. 17वा प्रश्न बघा, सुन्या तिच्याही दाही दिशा या कवितेचे मूल्य कोणते? उत्तर आहे सुन्या तिच्याही दाही दिशा या कवितेचे मूल्य स्त्री समस्या असे आहे. आता प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. व खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला वाक्प्रचार, शिळ्या कडीला ऊत येणे. अर्थ आहे गतकाळातील गोष्टी उकरून काढणे. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही जर अर्थ लिहिलात तर याला अर्धा मार्क आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग केला तर त्याला अर्धा मार्क आहे. आता याचा वाक्यात उपयोग बघा, तात्या का उग शिळ्या कडीला ऊत आणताव असे देवबा पाटील म्हणाले. कैलासवासी होणे पुढचा वाक्प्रचार, याचा अर्थ आहे मृत्यू पावणे किंवा निधन होणे. आमच्या शेजारचे आजोबा काल रात्री कैलासवासी झाले. जो वाक्प्रचार दिलेला आहे त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे, अर्थाचा वाक्यात उपयोग करायचा नाही, हे लक्षात ठेवायचं. पुढचा 19वा प्रश्न, अलंकार ओळखून लक्षणे लिहा. कडुनिंबाची छोटी छोटी फुले म्हणजे झुमकेच. तर इथं रूपक अलंकार आहे. अलंकाराचं तुम्ही नाव लिहिलं तर 1 मार्क आहे आणि त्याची व्याख्या लिहिली तर 1 मार्क आहे. बघा त्याची व्याख्या आहे, उपमे आणि उपमान हे दोन्ही एकरूप आहेत, ते भिन्न नाहीत असे वर्णन जिथे असते तेथे रूपक अलंकार होतो. इथं कडुनिंबाच्या छोट्या फुलांना झुमके म्हटलेलं आहे. आता गण पाडून वृत्त ओळखा बा. विद्याधिकार कुलशील स्वरूपताही, पहिल्यांदा ओळ व्यवस्थित लिहून घ्या, रस्व दीर्घ व्यवस्थित. त्यानंतर 3 चे गट करायचे म्हणजे गण पाडायचे आणि मग लघुगुरूच्या खुणा करायच्या. इथं गुरु येणार आणि पुढे जोडाक्षर आहे गुरु लघु, गुरु लघु 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 गुरु लघु लघु गुरु. इथं दुसरा रू आहे त्यामुळे गुरु लघु गुरु गुरु. आता नावं द्यायची आहेत त्यांना. त भ ज ज ग ग. लक्षणं पहा, अक्षरे 14, गण त भ ज ज ग ग, यती 8व्या अक्षरावर आणि वृत्ताचं नाव आहे वसंत तिलका. तर अशा प्रकारे या पेपरचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. दुसरा भाग आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वसिद्धता परीक्षा 2 या प्रश्नपत्रिकेतील पहिले 20 प्रश्न आपण या पहिल्या भागात पाहिलेले आहेत. त्या पुढचे प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.